नमस्कार, मी हर्षद। अमेरिकेत आणि युरोपमध्ये होत असलेल्या सॅम्युएल बेकेट लिखित वेटिंग फॉर गोदो ह्या नाटकाचे प्रयोग मुंबईत मराठी रंगभूमीवर होत आहेत। या नाटकाचा यूएसपी टॉम ऑल्टर लकी आहे। ते पाहूया त्याची एक झलक। नाट्य संस्थेनं नाट्य संपदाचे अनंत पणशीकर यांच्या सहकार्यानं वेटिंग फॉर गोदो हे नाटक नुकतेच व्यावसायिक मराठी रंगभूमीवर आणले। तोंड दाबून बुक्क्यांचा मार नुसतं स्मित करायचं ते काही एकच काही खरं नाही। उपासमारीनं त्रासलेले दोघ जण एकमेकांच्या आधारानं कसे बसे जगत असतात। एक दिवस गोदो येईल आणि आपल्याला मार्ग दाखवेल। या स्वप्नवत आशेवर जगणाऱ्यांची ही गोष्ट यात आहे। मी काय म्हणत होतो काय म्हणत होता तुझे पाय कसा आहे? पाय आता सुचतोय तुला आठवते ती गोष्ट? नाही सांगू का? नको, अरे तेवढाच वेळ आहे। अरुण होर्णेकर आणि दिलीप खांडेकर यांनी गोदोची प्रतीक्षा करणाऱ्या मित्रांच्या भूमिका केल्या आहेत। शेखर नवरे आणि अद्वैत शुक्ल यांच्याही वेदक भूमिका यात आहेत। मात्र टॉम अल्टर यानं साकारलेला लकी हा या नाटकाचा यूएसपी आहे। सद्गृहस्थो, तुम्हाला भेटून फार आनंद झाला। खरोखरच झाला। मी पुन्हा सांगतो, ओरणे घसरणे तिरंगणे गोल्फ नो आणि 18 गेडांचा हर प्रकार से टेनिस। खरं तर लकी ही भूमिका सुमारे 20 वर्षांपूर्वी टॉम अल्टरनं नसीरुद्दीन शाह बरोबर इंग्रजीत हेच नाटक आणले तेव्हा केली होती। तेव्हाचे दिवस टॉमला आजही आठवतात। मैं तब अनाड़ी एक्टर था, अब मैं भी अनाड़ी हूँ, लेकिन अनाड़ीपन कुछ हद तक कम हो गया। लेकिन जो तजुर्बा रहा, जो एक्सपीरियंस रहा नसीर और बेन के साथ और फिर रोशन तनेजा के साथ, आकाश खुराना के साथ, मेरे लिए, क्योंकि वो एक बुनियादी समय पर, अपने करियर के बुनियादी समय पर मैंने ये नाटक किया था, तो नसीर, बेन, आकाश, तनेजा साहब से इतना कुछ सीखने को मिला। मैं खासकर नसीर का नाम लूंगा, क्योंकि हर शो में नसीर और बेन भी दोनों नई नई चीजें लाते थे प्ले के अंदर। उड़ाओ 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 नाच। सॅम्युएल बेकेट लिखित आणि अशोक शहाणे रूपांतरित या नाटकाला मराठीत छान प्रतिसाद मिळतोय। विशेष म्हणजे अमेरिका आणि इंग्लंडमध्ये याचे प्रयोग होत असताना मराठीत मिळणारा प्रतिसाद छान आहे। साऱ्या कलाकार, तंत्रज्ञांचे आणि दिग्दर्शक अरुण होर्णेकरांचं कौतुकच करायला हवं। श्रीराम खाडीलकर, मुंबई, मी मराठी। याबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।